जय शिवराय मित्रांनो. शेतकऱ्यासमोर शेत रस्त्याची मोठी समस्या आहे. याच्या पार्श्वभूमीवर सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पनेतील अधिवेशनामध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रतिनिधींकडून आवाज उठवतात आलेले आहेत. राज्यातील शेतकऱ्यांना शेतरस्त्यातील हे अतिशय निगडीत बाब. याच्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री बळीराजा शेत पांधन रस्ते योजना सुरू करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे. 1 एप्रिल 2026 पासून या योजनेतील अंतर्गत शेतरस्त्यातील कामे सुरू होणार आहेत. मात्र मुख्यमंत्री बळीराजा शेत पांधन रस्ते योजना राबवली जात असताना अनेक साऱ्या त्रुटी विविध लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून निदर्शनास आसून देण्यात आल्या. पार पडलेल्या अर्थसंकल्पनेतील अधिवेशनामधून सुद्धा याचा संदर्भातील मोठ्या प्रमाणात चर्चा झालेली आहे. ज्याच्यामध्ये रस्ते उपलब्ध करून दिल्यानंतर ते रस्ते अडवले जातात. त्या रस्त्यातील 7/12 ला नोंदणी न लागण्याचे भविष्यातील प्रश्न येऊ शकतात आणि याच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या माध्यमातून या योजनेतील काही महत्त्वाचे असे बदल या योजनेत नवा शासकीय निर्णय 25 मार्च 2026 रोजी निर्गमित केला आहे. या शासन निर्णयानुसार गाव नकाशातील दर्शवण्यात आलेले शेती रस्त्याचे अतिक्रमण करण्यात व्यक्ती तहसीलदार अतिक्रमण काढण्यासाठी 7 दिवसाची नोटीस दिली. अतिक्रमण शासन स्तरावर तहसीलदार याच्या माध्यमातून काढण्यात येईल. हे अतिक्रमण काढल्यानंतर या ठिकाणी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 143 अन्वये मामलेदार अधिनियमिक हक्क मान्य करण्यात येईल. अशा रस्त्यावर पुन्हा या शेतकऱ्याच्या माध्यमातून पिकाला लागवड करता येणार नाही आणि अशा रस्त्यावरील जर नुकसान करणे किंवा त्याच्यावरील लागवड करणे ही किंवा ते रस्ते अतिक्रमण करणे अशा बाबी केल्या तर त्या शेतकऱ्याचे आधार कार्ड आणि फार्मर ID हा 5 वर्षातील ब्लॉक करण्यात येणार आहे. शासनाच्या विविध योजनेतील लाभ किंवा कोणत्याही शासकीय मदतीतील त्या लाभार्थ्याला अपात्र ठरवण्यात येणार आहे. या योजनेतील अंतर्गत रस्ते बनवण्याची कुठल्याही प्रकारचं जमिनीतील अतिक्रमण केले जाणार नाही. ती जमीन त्याच्या लाभार्थ्यांना शेतकऱ्याच्या स्तरावरून हक्क सोडून करून घ्यावी लागणार आणि ग्राम महसूल अधिकारी अभिलेखित नोंद सदर शेतकऱ्याच्या 7/12 उतारावरील घेतली असे नोंदणी करत बक्षीसपत्र हक्क सोडपत्र ही शासनाचा लाभात करण्यात येणार असल्याने ते नोंदणी करण्यासाठी मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्क माफीचा लाभ मिळेल. शेतकऱ्यांची शासनाला दिलेल्या जमीन परत मागण्याच्या मिळण्याचा सदर शेतकऱ्यांना कुठलाही प्रकारचा अधिकार राहणार नाही. विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीवरती संबंधित विधानसभा क्षेत्रातील कोणत्याही 5 शेतकऱ्यांचा समावेश करण्याची मुभा विधानसभा क्षेत्र सर्व समितीतील अध्यक्ष म्हणून विधानसभा सदस्य आमदारांना असणार आहे. नवीन शेतकऱ्यातील मिळणार नसलेली मंजुरी गौण खजिनाची नसलेली उपलब्धता याच्याप्रमाणे रस्त्याला लवकरात लवकर निधी मंजूर न होणे या संबंधात उपस्थित करण्यात आले होते. या प्रश्नोत्तरावर उत्तर देत असताना राज्यातील महसूल मंत्रालय माध्यमातून काही दिलासादायक अशी माहिती देण्यात आली आहे. शेत रस्ता बनवत असताना जे पोलीस प्रोटेक्शन मागितले जाते ते मोफत दिले जात आहे. याबरोबर शेतकऱ्याचे जे वेळोवेळी वाद निर्माण होतात या वाद मिटवण्यासाठी महत्त्वाचा असा निर्णय घेण्यात आलेला आहे. तो म्हणजे शेतरस्ते नंबर दिले जाणार आहे. ज्याप्रमाणे हायवे राज्यमार्गाला नंबर असतील त्याप्रमाणे प्रत्येक गावातील शेतरस्त्याचे विशिष्ट नंबर दिले जाणार आहे. प्रत्येक गावातील शेतकऱ्याची ओळख पटवली जाईल. त्याला एक विशिष्ट नंबर दिला जाईल आणि प्रत्येक गावातील शेतरस्त्यातील नंबरचा मॅप हा
ग्रामसभेमध्ये मांडून त्याची मंजुरी घेऊन पुढे या ठिकाणी प्रकाशित केला जाणार आहे. मुख्यमंत्री शेत पांधन रस्ते स्तरावरील वेबसाईट 31 मार्चच्या आत तयार होणार आहे. यामुळे संपूर्ण राज्यातील पांधन रस्ते स्ट्रक्चर आता वेबसाईट दिसणार आहे. याबरोबर राज्यात जमीन मोजणी विषयीच्या कायद्यामध्ये बदल केला आहे. मागण्या विधिमंडळातील याला मान्यता दिली आहे. या कायद्यामध्ये आता खाजगी भूखंडाचा नामण्यात घेण्यात आला आहे. याबरोबर राज्यातील काही मोजणी मग नोंदणी ही संकल्पना राबवली जाणार आहे. कुठलीही जर जमीन विकत घेतली किंवा प्लॉट विकत घेतला तर आधी मोजणी केली जाईल. मगच त्या ठिकाणी नोंदणी फेरफार प्रक्रिया पार पाडली जाईल. धन्यवाद.